नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण देवदैठण येथील धनगर वस्ती या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आज योग दिवस साजरा केला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्याबाबतचा आपण व्हिडिओ आज पाहणार आहोत। मित्रांनो, माझ्यासोबत शंतनू निंबाळकर, रासायनिक खत बी बियाणे विक्रेते, आणि मी यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली। उगवतोय त्यासाठी पर्याय काय आहे का? लवाळ्याला पण काय होतं, वापरण्याची पद्धत थोडीशी चुकते। लवाळा उगून येतो 2 पानावर, त्यावेळेसच लवाळ्याला मारलं पाहिजे। ते सॅम्प्रा वगैरे जे तणनाशक आहेत ते वापरली पाहिजे। त्यावेळेस ह्या गोष्टी कंपन्यांनी सांगितल्या पाहिजेत, कसं वापरायचं हे सांगत नाहीत। पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही हे प्रयोग केले। मी सुद्धा स्वतः प्रयोग केला, काजेवाडी जामखेडच्या जवळ काजेवाडी तलाव आहे, तिथं आम्ही सगळ्यात पहिला प्रयोग मी केला उन्हाळ्यामध्ये। त्याला झेंडू मोडायला लावला, त्याच्यात त्याला पाळी मोगडा करायला लावला, पाणी द्यायला लावलं त्या रानाला। लवाळा 2 पानावर आला, वरती एक लगेच माथा फुटतो त्याला, म्हणजे तिसऱ्या दिवशी तो लवाळा जवळजवळ 4-5 पानावर जातो। त्या पिरियड मध्ये लवाळ्याला मेनसटपणा म्हणजे तेलकटपणा यायच्या आधी जर तुम्ही तणनाशक वापरलं आणि त्याला 45 दिवस, साधारण 30 दिवस रानाच्या वापशानुसार जर पाणी देत राहिले तर तो लवाळा जातो। पण त्या जमिनीमध्ये तुम्हाला 1 वर्ष कांदा घेता येत नाही, ही गोष्ट तितकीच खरी। हा ऊसामध्ये जातो, ऊसामध्ये तणनाशक आहेत, मक्यामध्ये आहेत, पण त्याच्यानंतर कांदा टाळणं गरजेचं, म्हणजे कांदा तो 100% येत नाही। म्हणजे जमिनीतली जी पिकं आहेत, कांदा असो, नाही तिथं रिकमेंडच नाही कांदा, जळतो कांदा। आता सरांच्याच गावात घडला होता किस्सा, 4 एकर रानाला 2 वर्षापूर्वी पाळी घालावं लागली, सरांच्याच गावातला किस्सा आहे। त्यांनी लवाळ्याला औषध मारलं, कांदा लावला, पेरला सुद्धा नाही, तो माणूस लावतो, काही नाही, पाळी घालायची वेळ आली। ऊसामधला तण पण टप्प्याटप्प्याने जातो। नवीन वापला तुम्ही तणनाशक मारा, त्याच्यानंतर महिना 1.5 महिना 2 महिन्यांनी काही अंशी फुटतो, तो परत तणनाशकांनी मारता येतो आपल्याला। ऊसात आपल्याला तो शेतकरी सावकार झाल्यामुळे सुद्धा हरकत नाही। कारण होतं काय, आता जर समजा तुरीचा भाव आत्ताचा विचारला तुम्ही, ते 7,500च्या आसपास तुरी विकतात, 7 ते 7,500 रुपये। पण कुणीतरी बाजारात तुम्हाला सांगतं की अमुकने सांगितलं तो 8,000 रुपये घेतो, एक तुम्हाला प्रॅक्टिकल सांग, तर तुम्ही 7,500 घेणाऱ्याला विकत नाही, तुम्ही ते 8,000 विकता। पण तो 8,000 वाला पैसे देईल का ह्याचा तुम्ही विचार करत नाही, कारण ती तुमची चूक नसते। जो जास्त पैसे देईल त्याला आपण माल द्यायचा, ही आपली रास्त भावना असते। पण जास्त भावाने घेणारा आपले पैसे देईल का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, कारण कमी भावात कुणीही माल घेत नसतं, कारण कुणी त्याला कमी भावात देतच नसतं, तो रास्त भाव घेत असतो म्हणून ते तुमचे पैसे देत असतो। पण जो जास्त भावाने घेत असतो त्याला तुमचे पैसे देता येत नसतात, तो तुमचे पैसे काही करून देऊ शकत नसतो, म्हणून तो जास्त भाव घेत असतो। ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली, आपण जर लालचीत गेलो नाही तर आपल्या कष्टाचं चीज होतं। आता अनेकदा आम्ही पाहतो, अनेक मोठे शेतकरी, जास्त उत्पादन घेणारे शेतकरी, त्यांना वाटतं की आता मी जास्त उत्पन्न काढलो, मी हुशार आहे। तो अगदी हुशारच असतो, म्हणून त्याने तेवढं उत्पन्न जास्त काढलेलं असतं। पण विकताना मात्र ज्याला पिकवता येतं त्याला विकता येतं असं नाही, बरोबर, आणि ज्याला विकता येतं त्याला पिकवता येत नाही। आता मी आडत दुकानदार आहे, मला विकता येतं, पण माझ्या शेतीत मला काहीच करता येत नाही, हे प्रॅक्टिकल आहे। ज्याला विकता येतं त्याला पिकवता येत नाही, ज्याला पिकवता येत नाही त्याला विकता येत नाही। म्हणून आपण आपली जी जुनी माणसं होती, अशी जी माणसं आहेत जुनी, ती कसल्याही लालचीला बळी पडत नाही। ते काय म्हणतात माहिती का, वसरीचा रुपया आपला, बरोबर आहे ना? नाही तर तुम्ही, म्हणजे उदाहरण सांगायचं, सरांनी विचारलं की बाबा आता पिकवलं पण विकताना कसं विकलं पाहिजे, आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो। आता मी समजा 1993 पासून आहे मार्केटमध्ये, मी 12वी झालो आणि मी मार्केटमध्ये गेलो। मी तेव्हापासून आजपर्यंत पाहतो की प्रत्येक वेळेला आम्हाला असं वाटतं की आता ही घटना घडल्यानंतर लोक शहाणे होते, की अमुक माणूस समजा एखादा व्यापारी पैसे न देता पळून गेला, मग आता लोक शहाणे होते। असं 1993 पासून मी 2026 पर्यंत पाहतो, शेतकरी शहाणा होत नाही, आणि जे शहाणे आहेत ते कधीच लालचीत जात नाही, फक्त लालचीच लोक फसतात। म्हणून फक्त विकताना आपल्या विश्वासू माणसाकडे आपण माल विकला पाहिजे, जो रास्त भाव घेतो त्याच्याकडे विकला पाहिजे, जास्त नाही, रास्त।
कारण त्याच्यामध्ये त्याला 4 आठाने मिळणार असतात तर तुमचे पैसे देणारच असतं. पण जो जास्त भावाने घेतो त्याला पैसे देणं शक्यच नसतं, आणि त्याला जर शक्य आहे तर मग बाकीच्याला का शक्य नसतं? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. आणि ही फसवणूक आपण थांबवण्यासाठी आपण बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांना माल दिला पाहिजे. जे बाजार समितीमध्ये व्यापार करतात त्यांना लायसन्स असतं, त्यांच्यावरती जबाबदारी असते, बाजार समिती त्याला म्हणजे आपल्याला साक्षीदार असते, आपले पैसे बुडत नसतात. पण अलीकडे काय होतं की आपण प्रायव्हेट माल देण्यावर जास्त भर देतो आणि मग त्यातून धोके जास्त आहेत. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आता दुसरा विषय असा आहे की पिकं जी आपण समजा आता ह्यांनी सांगितलं की कसं उत्पन्न वाढवायचं, तर उत्पन्न वाढवत असताना काही व्हरायटी अशी येतात की जी आता व्हर्जन तुरी सारख्या वगैरे, त्याचं उत्पन्न आपल्या गावरांपेक्षा किंवा ह्या परभणी वगैरे वाणापेक्षा किती जास्त आहे हे त्यांना माहिती आहे. पण बाजार भाव मिळताना मात्र असे माल त्याला बाजार कमी मिळतात. गावरान वाण असतील, काही हायब्रिड असतील वाण त्यांना आहे, पण व्हर्जन सारखे जे वाण येतात ना त्याला बाजार एकदम कमी असतात. पण आपण जर हेच फेडरेशनला वगैरे विकणार असलो तर मग असे व्हर्जनचे माल सुद्धा आपल्याला परवडतात, मग त्याला काही अडचण येत नाही. अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आणि मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, जय जवान, जय किसान.